व्हिजिट 100 स्कूल्स राज्य सरकारचा नवा उपक्रम आहे। नवीन शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करतील। विद्यार्थ्यांची उपस्थिती, शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचा निर्णय। 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा माफ करण्यासाठी आणि अकाली सुटकेसाठीच गँगस्टर अबू सलेमची याचिका। उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस तर राज्य सरकारला याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश। फेब्रुवारीमध्ये देशातील किरकोळ महागाई दर 3.61%वर। भाज्या आणि प्रथिनयुक्त पदार्थांच्या किमती घसरल्यानं महागाई उतरल्याची माहिती मिळते। धुलीवंदन निमित्त नेरूळमध्ये उद्या वर्ल्ड फेस्ट होली कार्यक्रमाचं आयोजन। लोकप्रिय संगीतकार डीजे मार्टिन गॅरेक्स येणार आहे आणि यावेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवी मुंबई आणि ठाण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे। होळीमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रमुख स्थानकात प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता। यामुळे प्रत्येक घडामोडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून वॉर रूम तयार। धावत्या रेल्वे गाड्यांवर रंगानं फरलेले फुगे आता फेकल्यास कारवाई होणार आहे आणि लोहमार्ग पोलिसांचा इशारा। धुलीवंदनानिमित्त लोहमार्ग पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। ठाणे मनपाच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिका धुळखात लाखो रुपये खर्च करून दुचाकी रुग्णवाहिका घेण्यात आलेल्या होत्या। मात्र वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून दुचाकी रुग्णवाहिकांची खरेदी करता आली असतानाही या सगळ्या दुचाकी सध्या धुळखात पडून आहेत। राज्यातील कंत्राटी कामगारांसाठी सरकारचा मोठा निर्णय। कामगारांना समान काम समान वेतन लागू करण्याचा मसुदा जाहीर। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून मसुदा जाहीर। जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला भूकंप सदृश्य धक्के। शहरासह ग्रामीण भागातील घरांना भूकंप सदृश्य धक्के जाणवलेत। भूकंप सदृश्य धक्क्यांवेळी मोठा आवाज झाल्याची माहिती।